सध्या मी रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा उमटे धरण परिसरामध्ये आहे। आपण जो पाहिलात तर हा उमटे धरण परिसर आहे। अलिबाग जो रायगड जिल्ह्याची राजधानी असलेले ठिकाण आहे, त्या राजधानीच्या ठिकाणाबरोबरच नागाव असेल आणि त्याचबरोबर जवळपास 45 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांना या धरणातून जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो। मात्र या धरणाचा गाळ न काढल्यामुळे या धरणामध्ये आता पाणी साठा जो आहे तो तब्बल जो आहे तो 15% पेक्षा म्हणजेच 100% असणं आवश्यक असताना आता 15% इतकाच पाणी साठा या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे। राजकीय उदासीनता आणि अधिकाऱ्यांची देखील उदासीनता यासाठी कारणीभूत आहे। आपण जर पाहिलं तर या उमटे धरणाचा जवळपास 45 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा केला जात असतानाच या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ते इथले संघर्ष समितीचे अध्यक्ष त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया। राकेश पाटील आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती? हे अलिबाग तालुक्याची ताण भागवणारं उमटे धरण आहे। 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांची हे ताण भागवणारं उमटे धरण आहे। उमटे धरण हे नॅचरली आहे, कुठे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि मूळ मुद्दा हाच आहे की ह्या धरणाचा फक्त गाळ साचलेल्या धरणात बाकी काय मेंटेनन्सचा काही विषय येत नाही। 1995ला MGP कडून धरण हे जिल्हा परिषदेने ठराव करून घेतलेला आहे। त्यात पंडित शेठ अध्यक्ष होते, भरत शेठ गोगावले साहेबांनी त्याला मला वाटते संमती दिली होती, अनुमोदन दिलं होतं धरण जिल्हा परिषदेकडे वर्ग करून घेण्याचं। आता जिल्हा परिषदेच्या मालकीचं धरण आहे। आता जिल्हा परिषद 1995 पासून ते आता 2026 पर्यंत जिल्हा परिषदेने बिलं काढल्याचे आरोप आजी माजी सदस्य करतात। काल गोंधळी साहेबांनी सुद्धा आरोप केलेत की बिलं निघतात। माझी वस्तुस्थिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढीच आहे की हा धरण हे जे धरण आहे शासकीय उदासीनता आणि राजकीय नेत्यांचा आळस म्हणावा लागेल। ह्या आळसापोटी हे धरण गाळाने भरलेलं आहे। तिसऱ्या वर्षी आम्ही सन्मान्य प्रशांत नाईक असतील, चित्रलेखा पाटील असतील, दिलीप भोर छोटमशेठ असतील, सुरेंद्र म्हात्रे असतील, डॉक्टर सचिन राऊळ असतील, ॲडव्होकेट मानसी म्हात्रे असतील, प्रवीण ठाकूर असतील, अनेक सामाजिक संस्था होत्या। त्या सामाजिक संस्थांनी सामाजिक हेतूने धरणाचा गाळ जवळजवळ 7,500 ब्रासच्या वरती गाळ आम्ही सामाजिक यातून काढला होता। आता मूळ मुद्दा हाच आहे की उमटे धरण हे रायगड जिल्ह्यात सध्या गाजतोय, कारण ह्या धरणावर 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्या आहेत आणि रायगड जिल्ह्याचं हे मुख्य ठिकाण आहे आणि शासन आता तिसरी मुंबई म्हणून रायगडकडे बघतोय। काल मुख्यमंत्री साहेबांनी पण रामशेठ ठाकूरांच्या वाढदिवसात सांगितलं की रायगडमध्ये नवीन प्रोजेक्ट येतील। अरे, रायगडमध्ये अलिबागमध्ये 15 मिनिटात तुम्ही मुंबईतून अलिबागला येणार आहात, सगळं ठीक आहे, पण प्यायच्या पाण्याचं काय करणार आहात? प्यायला पाणी नसेल तर तुमचा उपयोग काय? आज IAS दर्जाचे अधिकारी जिल्हा परिषदमध्ये त्यानंतर कलेक्टर ऑफिसला बसवलेले आहेत, पण त्या IAS अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाला होणार आहे की नाही हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। आज उमटे धरणावर यायला कुठलाही अधिकारी मानत नाहीत, कुठलाही अधिकारी येत नाही। रायगड जिल्ह्यातले सर्वच पत्रकार या विषयाला, उमटे धरणाच्या विषयाला खरोखरच उचलून धरतात। त्यांचे खरोखरच हे उपकार आहेत इथल्या लोकांवर। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की आपण धरणाकडे पाहू शकता, संपूर्ण नॅचरली मातीवर बांधलेलं हे धरण आहे, याला मेंटेनन्स नाही आहे। परंतु काय झालं, 15 वर्षापूर्वी हे जॅकवेल तुटलेलं आहे, ते जॅकवेल बांधत नाही आहेत। खाली फिल्टर प्लांट 2019ला 16ला बांधकामाला सुरुवात केली आणि 19ला तो बांधून पूर्ण झाला आणि तो फिल्टर प्लांट आणि बाहेरची पाईपलाईन आहे त्याला 60 कोटी रुपये शासनाचे खर्च केलेत। मूळ मुद्दा हाच आहे की धरणातल्या पाण्याला गाळ काढायला शासनाकडे पैसे नाहीत, परंतु बाहेर रिकामी पाईपलाईन टाकायला आणि फिल्टर करायला ज्याच्यात पाणीच नाही ते फिल्टर काय तुम्ही करणार आहात? हाच सगळ्यात महत्त्वाचा मूळ मुद्दा आहे आणि हा सगळ्यात फिल्टर प्लांट बंद आहे हे आम्ही 2016 पासून बोमट्याच मारतोय, 19 पासून। मूळ मुद्दा आहे की MGPचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत पांढरपट्टे साहेब, त्यांनी आम्ही केलेल्या तक्रारीवर शासनाला रिपोर्ट पाठवला आहे की हा 19 पासून प्लांट बांधल्यापासून फिल्टर प्लांट बंदच आहे। मग त्याकडं शासनाने त्याच्याकडे अधिकृत समिती नेमाव्याने कारवाई करावी। सर सांगतो, ह्या फिल्टर प्लांटमध्ये 2022 मध्ये कोरोनाच्या काळात गटारीच्या दिवशी 4 आदिवासी दारू पित होते आणि त्यातला एक आदिवासी बिचारा पडून त्या फिल्टर प्लांटमध्ये पडला जॅकवेलमध्ये आणि तो जवळजवळ 8 दिवस कुजलेलं पाणी पाजण्याचं पाप ह्या नालायक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आजपर्यंत कुठल्या आमदारांनी का नाही विषय घेतला? अरे, एक माणूस कुजलाय, तो धरणात कुजलाय आणि ते कुजलेलं पाणी 47 गावांना 33 आदिवासी वाड्यांना पाजण्याचं पाप हे जिल्हा परिषदेने केलेलं आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो उमटे धरण संघर्ष ग्रुप, उमटे धरण संघर्ष समिती, की हा जो साचलेला गाळ आहे ना, हा गाळ उचलायचा आहे आणि बाहेर न्यायचा आहे। नवीन अशी टेक्नॉलॉजी काय वापरायची? बाबा, भरती आली, पाणी काढलं। आज समुद्रात तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभारून खाऱ्या पाण्यात तळापर्यंत जाऊन तुम्ही गाळ काढता, पूल बांधता, सगळं करता। उमटे धरण हे जिल्हा परिषदेसाठी पैशाचं कुरण आहे, म्हणजे अंड देणारी कोंबडी आहे। ह्या गाळात सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे किंवा ह्या गाळात सोन्याची अशा हंड्या लपलेल्या आहेत की ते बिलं फक्त काढतात।
उमटे धरण हे फक्त बिलं काढण्यासाठी धरण आहे. आता ह्यापुढे होणार नाही. जर 2027 पर्यंत ह्या धरणाचा गाळ जर निघाला नाही तर आम्ही जिल्हा परिषद, CO, कलेक्टर आणि महाराष्ट्राचे सेक्रेटरी असतील यांना हायकोर्टात खेचू. अरे पाण्यासारख्या प्रश्नावर तुम्ही प्रश्न मांडत नसाल. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी पण हा विषय मागच्या अधिवेशनात घेतला होता तारांकित प्रश्नामध्ये. आपण म्हणाला होतात की हा जिल्हा परिषदेकडे वर्ग केला आहे. त्याआधी धरण कोणाकडे होतं आणि वर्गकरणाची प्रक्रिया कशी पार पडली? त्याआधी धरण मला वाटतं MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होतं आणि उमटे धरण जिल्हा परिषदेच्या ताब्यात यावं यासाठी जिल्हा परिषदेची कोर कमिटीची आणि म्हणजे सभा झाली. त्या सभेमध्ये अध्यक्ष सभेचे पंडितशेठ पाटील होते. भरतशेठ गोगावले साहेबांनी त्याला अनुमोदन दिलं होतं आणि त्या ठरावाने ती जे हे उमटे धरण आहे, उमटे धरणच नाही आहे, उमटे धरणावर काम करणारे जवळजवळ 37 अधिकारी म्हणजे कर्मचारी, खालची उमटे धरणाचे खाली पाणी पाईपलाईन पाणी सोडायचे जे मीटर आहे, मीटर बॉक्स आहे, त्यानंतर तो जो अधिकाऱ्यांचा राहण्याची जी व्यवस्था करण्याचा जो खाली एक म्हणजे हे आहे ऑफिस आहे, ते संपूर्ण ट्रान्सफरेशन करून घेतलेलं आहे कोणी जिल्हा परिषदेने ठराव घेऊन आणि तो ठराव त्या ठरावाला अनुमोदन देऊन ते घेतलेलं आहे आणि त्याची प्रोसिडिंग झाली. त्याची कागद पाहिजे तर माझ्याकडे आहेत. ती MGPच्या पांढरपट्टे साहेबांनी मला आधी परिस्थिती चांगली होती MGP कडे की JP कडे आता चांगली? आता सांगतो बघा, 1995 पर्यंत मी काय एवढा मोठा नव्हतो, माझं वय पण तेवढं मोठे घेऊन आहे, पण 1995 पर्यंत ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत ती ज्येष्ठ मंडळी सांगत होती की बाबा रे नॅचरली म्हणजे तुम्हाला मशीनने न येता ग्रॅव्हिटीने पाणी धरणापर्यंत पूर्ण गावात जात होतं आणि शुद्ध पाणी जात होतं. आता हा 2016 नंतर 19ला हा जो फिल्टर प्लांट बसवला, तो फिल्टर प्लांट फक्त यांना पैसे खाण्यासाठीच होता, त्याच्या पलीकडे काहीच नाही. अशुद्ध पाणी मे महिन्यात पण येतोय आणि पावसाळ्यात पण येतोय. ज्या गावांना आता पाणी पुरवठा होतो त्या गावांची सध्याची परिस्थिती काय? आता त्या गावांमध्ये 5 दिवस आड पाणी जातोय. आता ग्रॅव्हिटीने जेवढं पाणी जातोय त्या गावांना जातोय. आता नागाव आहे, रेवदंड आहे, तिकडे चौल आग्राव आहे, त्यांना 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी त्यांना पाणी जातोय. ते मेहरबानी समजतात बाबा रे आज नाही उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, ह्या आशेवरच हे लोक पाण्याच्या आशेवर आहेत. मूळ मुद्दा हाच आहे की ज्या एखाद्या लेडीजला किंवा आमच्या महिला भगिनीला कामाला जर जायचं झालं तर ती पाणी येईल म्हणून कामाला जात नाही. विद्यार्थ्यांनी सकाळी शाळेत जातात तर पाणीच नसेल प्यायला, तर हा एक प्रकारे हे षडयंत्र आहे शासनाचं की ग्रामीण भागातल्या पोरांनी पुढे जाऊच नाही. आज कोकणातला 12वीच्या मुलींचा कोकणातला रिझल्ट पाहिला तर कोकणात अव्वल, महाराष्ट्रात अव्वल 12वीमध्ये मुलांचा रिझल्ट आहे कोकणातल्या. मग एवढं सगळं करून पण जर तुम्ही हा जर अन्याय करत असाल तर फडणवीस साहेब हा आमच्यावर केला तुम्ही जाहीरपणे हा एक प्रकारे अन्यायच आहे. पाण्यासारख्या विषयावर पण तुम्ही पाणी वाचू शकत नाही. आग लावा तुमच्या 3ऱ्या मुंबईला, आम्ही तर म्हणतो, मी वकील आहे जबाबदारीने बोलतोय, आग लावा तुमच्या त्या इन्फ्रास्ट्रक्चरला. काय उपयोग आहे पाणी प्यायला नसेल तर? आपण जर बघितलं तर हा उमटे धरणाचा पूर्णतः परिसर आहे आणि याच परिसरामध्ये गाळ काढणं अपेक्षित आहे. मात्र तरी देखील गाळ काढण्यासाठी प्रशासनाची उदासीनता आहे. जवळपास 45 गावं आणि 33 आदिवासी वाड्या असलेला हा पूर्णतः उमटे धरणाचा एकंदरीत परिसर आहे. 47 गावांना या ठिकाणी पाणी पुरवठा होतो, 33 आदिवासी वाड्यांना पाणी पुरवठा होतो. मात्र आता त्या ठिकाणची परिस्थिती भीषण आहे. काही ठिकाणी 7 दिवसाआड तर काही ठिकाणी 2 दिवसाआड तर काही ठिकाणी 3 दिवसाआड सध्याची पाणी पुरवठा होण्याची परिस्थिती आहे. आपल्यासोबत जिल्हा परिषद सदस्य राहुल सर आहेत. सर काय सांगाल, एकंदरीत भीषण परिस्थिती आहे, आपण जिल्हा परिषद सदस्य आहात, कसं पाहताय संपूर्ण परिस्थितीकडे आणि काय उपाययोजना आपण करण्यात आहात? जिल्हा परिषदमध्ये जेव्हा पहिलीच जनरल बॉडीची मीटिंग होती तेव्हाच मी हा प्रश्न खरं तर मांडला की जेव्हा मी इलेक्शनसाठी फिरत होतो, कॅम्पिंग करत होतो, तेव्हा महिला वर्गांचा पहिला प्रश्न हाच होता की दादा आपल्याकडे पाणी कधी येणार. आता पूर्वीच्या लोकांनी काय केलं, का पाणी आलं नाही ह्याच्याबद्दल मी बोलणं टाळीन, पण आता आम्ही सगळे एकत्र आहोत. मी स्वतःहून ह्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देतोय, पोटतिडकीने बोलतोय की आता आपल्याला हे गाळ निघाला पाहिजे आणि वर्षाला म्हणजे 12ही महिने आपल्या घरी पाणी पोहोचलं पाहिजे. नागाव, रेवदंडा हा जो पूर्णतः परिसर आहे यातला काही परिसर जो आहे तो आपल्या अखत्यारीमध्ये येतो जिल्हा परिषदेसाठी. तिकडची सध्याची परिस्थिती काय आणि आपल्या झडपीच्या माध्यमातून, जिल्हा परिषद माध्यमातून काय उपाययोजना केल्या जात आहेत? जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही अध्यक्ष महोदय वाकडीकर साहेब आहेत त्यांच्याकडे हा मुद्दा आम्ही बराच वेळा मांडलाय आणि त्याच्यातनं त्यांनी आमचे आमदार साहेब आहेत महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्याशी चर्चा केली आहे. त्याच्यानंतर जे नियोजनची दिशाची मीटिंग झाली त्याच्यामध्ये मी स्वतः पुन्हा हा प्रश्न खासदार श्रीरंग बारणे साहेब आणि तटकरे साहेब यांच्यासमोर मांडला. त्यानंतर तटकरे साहेब आणि आमदार साहेबांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर बोलताना तटकरे साहेबांनी 5 कोटी रुपयाची तरतूद करण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे मला असं वाटतं की तटकरे साहेब म्हणले तर शक्य आहे की निधी मंजूर होईल आणि गाळ निघेल.
टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा मानस जो आहे तो जिल्हा परिषदेचा आहे, तसा त्यांनी निर्णय देखील घेतलेला आहे. मात्र या धरणावरती 33 आदिवासी वाड्या 47 गाव अवलंबून आहेत. त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची सध्याची परिस्थिती काय आहे? सध्या पाणी 4 दिवस आड 5 दिवस आड असंच पोहोचतंय. एका बाजूला आपण महिला सक्षमीकरणावर बोलतोय, पण महिलांची हालत खराब आहे. कारण मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून माझी सकाळच दादा पाणी कधी येणार आणि झोपण्याचा टाइम पण दादा आज पण पाणी नाही आलं, उद्या तरी येईल का, अशा प्रश्नांनी होते. तर पाणी हा मूळ प्रश्न आहे. एका बाजूला आमच्या इथे नागावमध्ये हिरानंदानी सारखा एखादा प्रोजेक्ट येतोय जो एखादं गाव वसवणार आहे, टाउनशिप आहे, आणि आमच्या जे वर्ष परंपरा म्हणजे इथेच जी लोक राहत आहेत त्यांना पाणी भेटत नाहीये. जर तुम्ही एखाद्या प्रोजेक्टला परमिशन देताय, गाव वसवताय, तर त्यांची पाण्याची प्रोव्हिजन काय असेल याचा पण सरकारने विचार करायला हवा. आपण जर पाहिलं तर हे उमटे धरण परिसर आहे आणि कुठेतरी प्रशासकीय उदासीनता की राजकीय उदासीनता या संपूर्ण परिस्थितीला कारणीभूत आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. राज वैशंपायन, टीव्ही9 मराठी, उमटे धरण, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.